श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांची माळा कशी बनवायची ते शिकणार आहे. मूर्तींना घालण्यासाठी छोटे छोट्या मोत्यांचे हार कसे बनवायचे ते आपण आज या ठिकाणी बघणार आहे. तर ते माळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. रंगीत मोती घेतलेले आहे. चारही रंगीत मोती माझे 5 नंबरचे आहे. गोल्डन मोती घेतलेले आहे मध्ये घालण्याकरता, ते सुद्धा 5 नंबरचे मोती मी ह्या ठिकाणी घेतलेले आहे. हे पहा, हे गोल्डन मोती आणि ड्रॉप मोती सुद्धा मी ह्या ठिकाणी वापरणार आहे. ज्वेलरी बनवायचा धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतली आहे आणि सुई घेतलेली आहे. रंगीबेरंगी असा मोत्यांचा हार आपल्याला ह्या ठिकाणी बनवायचा आहे. आता 15 दिवसांनी आपली गोकुळाष्टमी येणार आहे. तर गोपाळकृष्णाला घालण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे हार कसे बनवायचे ते आपण पाहणार आहे. तर आज आपण त्याच्यातला पहिला प्रकार पाहणार आहे. हा असा हार आपल्याला ह्या ठिकाणी बनवायचा आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे अगदी हलकीशी अशी बारकीशी गाठ मी पाडून घेतलेली आहे. पहा, म्हणजे आपले मोती धाग्याच्या बाहेर येणार नाही अशी गाठ मी पाडून घेतलेली आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला धाग्यामध्ये 2 गोल्डन मोती ओवायचे आहे. 4 मोती रंगीत ओवून मध्ये 1 मोती गोल्डन आपल्याला ओवायचा आहे. आता आपण सुरुवातीला 2 गोल्डन मोती ओवून घेऊ. हे 2 गोल्डन मोती घेतले. 4 रंगीत मोती ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे. तुम्ही कुठल्याही कलरचे मोती वापरून किंवा व्हाईटमध्ये कुठलाही कलर वापरून हा हार बनवू शकतात. असं नाही की तुम्ही सुद्धा रंगीबेरंगी बनवू शकता. तुम्हाला पाहिजे त्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही बनवू शकता. पांढऱ्यामध्ये कुठलेही कॉम्बिनेशन तुम्ही वापरलं तरी चालणार आहे. तर मला हा हार आज खूप आवडला केल्यानंतर, म्हणून मी तुम्हाला हा हार कसा बनवायचा ते प्रयत्न करणार आहे. तुम्हाला आवडल्यास तुम्ही मला कॉमेंट्सद्वारे कळवा. आता पहा, आता आपण 2 गोल्डन 4 रंगीत मोती ओवून घेतले. राणी कलर मी ओवून घेतलेला आहे. आता आपल्याला 1 गोल्डन मोती घ्यायचा आहे. परत 4 रंगीत मोती ह्या ठिकाणी घ्यायचे आहे. तर मी ह्या ठिकाणी आता पोपटी कलर वापरणार आहे. परत 1 गोल्डन मोती ह्या ठिकाणी घ्यायचा आहे. परत 4 रंगीत मोती घ्यायचे आहे. तर मी ह्या ठिकाणी हा असा ऑरेंज कलर घेतलेला आहे. परत 1 गोल्डन मोती आपल्याला घ्यायचा आहे आणि परत 4 रंगीत मोती. मी लाल रंग इथे वापरणार आहे. आणि आता 3 गोल्डन मोती आपल्याला धाग्यात ओवायचे आहे. म्हणजे आपण एकूण किती मोती ओवून घेतले पहा. ड्रॉप मोती धरून आपण एकूण 25 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला परत 1 गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि 1 रंगीत मोती घ्यायचा आहे. हे असे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे,
हा रंगीत मोती बाजूला करून हा जो वरचा गोल्डन मोती आहे तो, हा ड्रॉप मोती आणि त्याच्यावरचा हा एक गोल्डन मोती, अशी 3 मोत्यातनं सुई आपण वरती बाहेर काढलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढली आहे, मोती मागे सरकले. आता आपल्याला ह्या ठिकाणी 2 गोल्डन मोती घ्यायचे आहे. हा एकदम सोपा आहे, करून पहा. कॉमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला शिकवलेले समजले की नाही. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपल्याला हे 2 गोल्डन मोती आपण इकडच्या साईडला ओवलेले, आता आपल्याला हेच मोती इकडे परत ओवायचे आहे. तर आता आपण काय करणार आहे, 4 लाल मोती घ्यायचे आहे. एक गोल्डन मोती घ्यायचा आहे, 4 लाल, 1 गोल्डन. जे कलर आपण इकडे वापरले तेच आपल्याला आता वापरायचे आहे. परत आता आपण 4 ऑरेंज कलरचे मोती घेऊ. एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि 4 पोपटी कलरचे मोती घेऊ. आणि एक गोल्डन कलरचा मोती घ्यायचा आहे. आणि आता 4 राणी कलरचे मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. ही इथपर्यंत आपली एक स्टेप झालेली आहे. आता इकडे सुद्धा आपल्याला 2 गोल्डन मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 2 गोल्डन मोती आपण आता धाग्यात ओवून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो, हा असा आपला इथे ह्या ठिकाणी एक पदरी हार झालेला आहे. आपल्याला असा हार बनवायचा आहे. आता आपण काय करणार आहे, इथे आता गाठ पाडून घेऊ. हा धागा, गाठ पाडलेला आणि सुईतला धागा, असे आपण ह्या ठिकाणी गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, ही इथे आपली ही एक पद्धत या ठिकाणी झालेली आहे. आता आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. ही सुई मी फिरवून घेतली ह्या ठिकाणी पहा. आता आपण काय करणार आहे, हे जे 2 गोल्डन मोती आहे, हे 2 गोल्डन मोती, हे 4 रंगीत मोती आणि हे 2 गोल्डन मोती, ह्याच्यातनं मी सुई बाहेर काढली पहा. आता मी 4 रंगीत मोती ह्या ठिकाणी ओवून घेणार आहे. राणी कलरचंच आपल्याला सुरुवातीला इथे ओवायचं आहे, कारण आता आपण खालच्या दिशेने सुई बाहेर फिरवलेली आहे. हे पहा, आता आपल्याला गोल्डन मोत्यांचा ह्या ठिकाणी वापर करायचा नाहीये. हे 4 रंगीत मोती गोल्डन कलर ह्याचे घेतले, राणी कलरचे. आता आपल्याला काय करायचं, हा जो गोल्डन मोती सुरुवातीचा ओवलेला त्याच्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे, धागा ओढून घेतला आहे पहा. आता इथे आपल्याला 4 पोपटी मोती घ्यायचे आहे. मी तुम्हाला प्रत्येक मोती कसा ओवायचा, सुई कशी काढायची दाखवते आहे. आता आपण हे 4 पोपटी मोती ओवून घेतले. आता हा जो गोल्डन मोती आहे ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता इथे आपण 4 ऑरेंज कलरचे मोती घेणार आहे. अशीच पद्धत आपल्याला ह्या इकडच्या साईडला करायची आहे. हार एकदम सोपा आहे, करून पहा.
हे 4 ऑरेंज कलरचे मोती घेतले आणि ह्या गोल्डन मोत्यातनं सुई खाली काढायची. ही अशी सुई काढून घेतली, धागा व्यवस्थित ओढून घेतला. आता पहा, आता परत आपल्याला 4 लाल मोती ह्या ठिकाणी ओढून घ्यायचे आहे. हे 4 लाल मोती ओढून घेतले आणि आता काय करायचं, आता हे जे 2 गोल्डन मोती आहे ह्याच्यातनं सुई आपल्याला खाली काढायची. ही अशी सुई काढली, धागा ओढून घेतला पहा. आणि हे जे 2 वरचे गोल्डन मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढू, किंवा हा जो खालचा एक गोल्डन मोती ह्याच्यातून सुद्धा सुई आपण अशी खाली काढलेली आहे पहा. ही अशी सुई काढल्यानंतर आता आपल्याला माळा फिरवून घ्यायची आहे. आता हा एक भाग झाला. आता असाच भाग आपल्याला ह्या ठिकाणी बनवायचा आहे. तर आता पहा, आता ह्या 3 गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता हे 2 गोल्डन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली. आता इथे 4 रंगीत मोती लाल घ्यायचे आहे. हे 4 रंगीत मोती घेतले पहा. ह्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची. जशी इकडच्या गोल्डन मोत्यातनं काढली तशी इकडच्या ह्या गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढली. आता आपण इथे ऑरेंज कलरचे मोती घेऊ. रंगीत हार मोत्याचे सुद्धा छान दिसतात. आता आपण हे 4 ऑरेंज कलरचे मोती ओले. नंतर आपण ह्या एका गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे आपण हे 4 मोती ओढून घेणार आहे. परत आता आपण ह्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला शेवटचे 4 राणी कलरचे मोती ह्या ठिकाणी ओढून घ्यायचे आहे. हे 4 राणी कलरचे मोती ओढून घेतले. आता आपल्याला काय करायचं, हे जे 2 गोल्डन मोती आपण इकडच्या साईडला ओढले होते त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची. ही सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला ही माळा पक्की बांधायची. तर आता ही जी गाठ पाडली आपण इथे मध्यभागी, त्याच्याचा हा दोरा आणि इकडचा हा दोरा, असे गाठ आपण ह्या ठिकाणी पाडून घेणार आहे. सुंदर असा मोत्यांचा हार गोपाळकृष्णासाठी आपण ह्या ठिकाणी बनवलेला आहे पहा. तुम्ही गोपाळकृष्णाची मूर्ती मोठी असेल त्याला घालू शकतात, किंवा इतर कुठल्या मोठ्या मूर्त्या आपल्या घरात असतील, स्वामींची मूर्ती असेल, गजानन महाराजांची मूर्ती असेल, त्यालासुद्धा तुम्ही हा हार घालू शकता. पण सध्या आता आपण श्रावण महिना आहे. श्रावण महिन्याचे आता 15 दिवसांनी आपले गोकुळ अष्टमी येणार. त्याच्याकरता मी तुम्हाला शक्यतोवर आता हे मोत्याचे हार कसे बनवायचे ते मधून बनवण्याचा शिकवण्याचा प्रयत्न तुम्हाला ह्या ठिकाणी मी करणार. हे पावरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपले मोत्याचा हार ह्या ठिकाणी तयार झाला आहे पहा मित्रमैत्रिणींनो. तर तुम्हाला हार आवडल्यास मला कॉमेंट्सद्वारे कळवा. हे पहा मोत्याच्या माळा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.